ओम साईराम. ओम साईराम. माननीय श्री शिवराज गजाकोजी, तुम्ही ह्या सायनाथ सेवा समिती पालखी परिवारामध्ये पहिल्या वर्षापासून आहात आणि ह्या सायनाथ सेवा समिती पालखी परिवारामध्ये तुम्ही आल्यापासून सेवादारी ही एक खूप मोठी जिम्मेदारी आहे, ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करता. त्याच्यामध्ये तुम्ही कधी कधी कोणत्या पेशंट, कोणत्या साईभक्ताला पायाला लागलाय, कोणत्या साईभक्ताला आजार झालाय, तर तुम्ही कधी ज्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आहेत त्या कधी तुम्ही त्यांना देता आणि त्यांना त्याच्यापासून आराम मिळतो आणि खूप सारे साईभक्त तुम्हालाही त्यामार्फत खूप चांगलं ओळखतात आणि खूप चांगले आशीर्वाद पण देतात. तर तुम्हाला या सायनाथ सेवा समिती पालखी परिवारामध्ये जॉईन आल्यापासून तुम्हाला बाबांकडनं काय आशीर्वाद मिळाला आणि तुम्हाला हा एकंदरीत तुमचा एक अनुभव आम्हाला सांगावा ही मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. ओम साहेब. पहिला अनुभव म्हणजे माझा, मी 2 वर्ष पालखी नव्हतोच, तर मला काय सुट्ट्या भेटत होत्या, मी कॅज्युअल मध्ये बाबा बसलो. मी त्यांना बोला, बाबा या पालखी येऊन द्या मला. 2 वर्षानंतर मी या पालखीला जॉईन केले. असे त्यामुळे म्हणजे सेवा द्यायला गेलो, सेवा देतच राहिलो. आज माझा अनुभव मोठा सगळ्यात. ओके. आता या पालखीत जॉईन झाल्यापासून किंवा तुम्ही साईबाबांची निगडीत झाल्यापासून तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या परिवारामध्ये भरपूर बदल झालेला आहे. काय बदल झाला हेच तुम्ही आम्हाला. आता मी कधी आमच्या घरी गुरुवार पाळत होते, काय पाळत होते, हे वारच पाळत होते. मग मी गुरुवार पाळलो, उपास धरलो. मग घरच्यांना झालं गुरुवार पाळत मी, बाबांची सेवा मी करतो. तुम्हाला सगळे म्हणजे एकरूप झाले, सगळे एकत्र झाले. ते बाबाची मग सेवा करायला त्यापासून म्हणजे बाबांच्या मागे हे झाले. असं आहे. आता तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत? आता टोटल म्हणजे 5 फॅमिली. तुमच्या मुलीचं शिक्षण, तुमच्या मुलीने शिक्षण घेतलं, तुम्ही खूप वेळा म्हणजे बाबांसाठी तिच्यासाठी प्रार्थना केली, आज ती खूप चांगल्या ठिकाणी कामाला पण आहे. आता पण मी बाबांना तीच त्यांनी अजून तिला अजून चांगलं हो. बाबांकडे तुम्ही त्याची प्रार्थना करता की तिचं भविष्य खूप उज्ज्वल हो आणि तुम्हाला बाबांकडनं खूप खूप आशीर्वाद मिळो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. माननीय श्री अनंत शेलार माझ्यासमोर उपस्थित आहेत आणि मी त्यांना आवर्जून विचारू इच्छितो. आपली ही सायनाथ सेवा समिती संस्था ही खूप वर्षापूर्वी चालू झाली, पण आपली सायनाथ सेवा समिती पदयात्रा पालखी सोहळा हा आपला 2006 पासून चालू झाला आणि तिथून तुम्ही आपल्या पालखी बरोबर रुजू आहात आणि पालखीची खूप मोठी मोठी जिम्मेदारी तुम्ही उचलता. जसं प्रत्येक साईभक्ताचा फॉर्म भरून घेणं, त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणं, त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती लिहून घेणं आणि त्याच पद्धतीने तुम्ही त्यांची जमागोळा जी पण असते त्याची बरोबर प्रॉपर एक पडताळणी करून त्याचा एक रिपोर्ट करून तुम्ही आपल्या मंडळाला सादर करता. आणि ह्या सगळ्या अनुभवातून तुम्हाला सायनाथ सेवा समिती तसेच साईबाबा आपले जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अनुभव मिळाला आणि तुम्ही कसे आशीर्वाद मिळाले, तुम्ही हे आमच्याबरोबर शेअर करा. ओम साहेब. ओम साईराम. मी आनंद शेलार. गेली 19 वर्ष आपली पालखी चालली, उल्हासनगर ते शिर्डी. मला आता पालखीमध्ये 18 वर्ष झाली. 18 वर्षामध्ये मला पहिल्या वर्षी मी जी वारी केली ती अशी यांच्याबरोबरच केली. दुसऱ्या वर्षी माझ्याकडे जी पालखीची जिम्मेदारी टाकली, दुसऱ्या वर्षी की पालखीची सेवा करायची तुम्ही. बोललो ठीक आहे, जेवढे होते तेवढं आपण माझ्याकडनं करून देईन मी. तर ती जी सेवा केली त्याच्यापासून मला जे आता पुढे अनुभव येत चालले ते भारी. माझ्या घरचं पण चांगलं झालं. त्याच्यानंतर पालखीमध्ये जे हर वर्ष मी सेवा करतो, त्याच्यानंतर फॉर्म भरायचे, सामानाची इकडे तिकडे जुळवाजुळवा करायची, असे आमचे सहकारी सर्व असं आम्ही मिळून सर्व करत होतो. आणि आता याच्या पुढे सुद्धा अशी पालखी पुढे चांगली राहू द्या, हीच माझी प्रार्थना आहे. ओम साईराम. ओम साईराम. राहुल जी, आप इस पालकी के साथ में 2007 से जुड़े हुए हैं, 2006 से जुड़े हुए हैं. हम लोग को पालकी को अभी 19 साल हो रहा है. सायनाथ सेवा समिति संस्था जो अपना शनि मंदिर परिसर में जो साईबाबा का मंदिर है वहाँ से अपनी ये पालकी निकलती है और श्री क्षेत्र शिरडी साईबाबा के दर्शन के लिए जाती है. और आप हर साल पालकी में अपना योगदान, सहयोग और पालकी में आके बाबा के साथ में जुड़े हुए, पालकी में आप जुड़े हुए, तो आपको जब से आप बाबा के साथ में जुड़े हो और इस पालकी के साथ जुड़े हो तो आपका इस पालकी के लिए क्या अनुभव है और आपको बाबा की तरफ से क्या आशीर्वाद मिला है, ये जरा आप हमारे साथ में शेयर कीजिए. ओम साईराम. ओम साईराम. पालकी 2006 से जब से शुरू हुई है
ये कहना ही है कि हमने शुरू की, ये तो शुरू हम सब दोस्तों ने मिलके की और आज यहाँ तक पहुंचे हैं। किसी को कुछ पता नहीं था, बस जाना है। और हमारी एक निष्ठा थी कि अगर पालकी अपने यहाँ से निकलेंगे तो हम हर साल बाबा की कृपा से सतत जाते रहे, और उसी प्रकार आज तक बाबा ने कंटिन्यू रखा है और आगे भी रखे। और बाबा की तरफ से क्या मिला है ये कहना ही असंभव है। हम कुछ पाने के लिए नहीं, सिर्फ बस कि चलते जा रहे हैं, बाबा देते रह रहे हैं, हमें पता ही नहीं चलता है कि इनकी कृपा इतनी है कि क्या कहें। और बाबा इसी तरह हमें सतत अपने सानिध्य में रखे और हमारे पे कृपा आशीष बरसाते रहे। ओम साई राम। ओम साईराम, ओम साईराम। ओम साईराम नंदभाऊ, ओम साईराम। आपली ही शिर्डी पदयात्रा सायना सेवा समिती आयोजित उल्हासनगर शनी मंदिर 1 पासून श्री दत्त शिर्डी साईबाबा या पदयात्रा सोहळ्यामध्ये पहिल्या वर्षापासून तुम्ही आपल्या बरोबर आहात आणि या पदयात्रा सोहळ्यामध्ये आणि साईबाबांचं तुम्ही एवढं करता तर तुम्हाला या पदयात्रा सोहळ्यात आणि साईबाबांकडून तुम्हाला काय आशीर्वाद मिळाले हे जरा तुम्ही आमच्या बरोबर. मी उल्हासनगर 4 नंबर मध्ये राहिला आहे. माझा एक छोटासा ट्रान्सपोर्टचा धंदा आहे. उल्हासनगर मधून बऱ्याचशा भिवंडी, ठाणे, कल्याण, अमरनाथच्या पण पालख्या मी ट्रान्सपोर्टच्या एसोसिएशनने सहकार्याने काम केलेलं आहे. पण ही साई सेवा समिती पालखी यावर 2016 मध्ये मला सांगण्यात आलं तर मी बरं निश्चित होतो काय साई सेवा समितीमध्ये माझ्या गाड्या चालवा किंवा मला काहीतरी सेवा भेटावी. आणि ज्यात मला आलं तर मी एका मिनिटातच त्यांना हो बोललो. आणि मग मी या पालखीला सुरुवात आलो त्यावेळेस सर्वात एक या पालखीचा अनुभव म्हणजे एक शिस्त म्हणजे अशी का डोक्याच्या केसापर्यंत तर पायाच्या नखापर्यंत शिस्त. सांगण्यात काही विषय नाही तिथं. पालखीमध्ये शिवीगाळ नाही किंवा पडलीचा विषय नाही किंवा हिंदी पिक्चरचे गाणे नाही. आणि हे जे ट्रस्ट आहे ही सेवा समिती आहे यातली जे सेवाधारी आहेत किंवा ट्रस्टचे लोक माणसं आहेत यांची तर खूपच काम क्षेत्र की पदयात्रेला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये एवढी काळजी घेणं. आणि दुसरा विषय या पालखीमध्ये मी आल्यापासून मला फक्त सेवेचा वेळ होता आणि या सेवेचा वेळ या पालखीतून मला मिळाला. आणि या पालखीची सेवा मिळाली तर बाबांच्या दारी गेल्यापासून आणि या सेवेत आल्यापासून बाबांनी मी एकच पहिल्याच गोष्टी का माझ्या मुलीचं लग्न होईल तर तुझ्या या चर्री आजूबाजूला घे. तर माझ्या मुलीचं जेव्हा पहिलं स्थळ आलं अहमदनगर जिल्ह्यामधून ते राहणार शिर्डीचे तर मी त्यांना लगेच हो बोललो होतो. आज माझ्या मुलीचं चांगलं आहे आणि मला तर असं वाटत होतं का माझ्याही मुलांनी पदयात्रा करावी. कारण पदयात्रेला पायी चालणं विचारण्यापेक्षा स्वतः पदयात्रा करावी. पण माझा मुलगा या पदयात्रेत स्वतः आला आणि तिथूनही माझ्या मुलाचं चांगलं करिअर तो त्याला अनुभव बाहेर कसं वागायचं कसं बोलायचं या पालखीनं त्याला शिकण्यात मिळालं. आणि माझंही स्वतः आयुष्यातलं चांगल्या गोष्टी या बाबांच्या आशीर्वादाने घडत गेल्या. आणि दुसरी का जसं मी सेवा करतोय तर माझी एक इच्छा होती का माझ्या घरातून एक सेवादारी म्हणून कोणतरी यावं. सर्व 2 महिन्या अगोदर माझी बायको काशीला गेली, परत वृंदावन द्वारका केली. ती बोल काशी भी गई, द्वारका भी गई, वृंदावन भी गई, चलो शिर्डी. एका सेकंदात ती हो म्हणाली. म्हणे चला. म्हणलं सेवेचं काम आहे, म्हणलं चला. आणि तिच्या पहिल्याच वर्षी तिने हा अनुभव घेतला. सर्वात दुसरा मुक्काम जो होता, दुसरा मुक्कामाला सकाळी उठून ज्यावेळेस आम्ही निघालो आणि दुपारच्या हॉलला टोकोडाच्या पुढे जेवण करून निघाल्यावरती संध्याकाळच्या मुक्कामाला मोरुशी शाळेत गावात यायच्या वेळेस खूप दगडांचा रस्ता. ती विचार करत होती की हे वाहन असं चालते, तुम्ही वाहन एवढं चालतं तुम्हाला त्रास होतोय तर पदयात्रेला कसा त्रास होईल. तर
मी चल विचार तुला या त्रास त्यांना होतोय हे तुला तर कळालं, पण यात तुला काय वाटतं? ती म्हणली आपण आज यांची सेवा करायची, बाबाची सेवा करायची. म्हणलं कशी करा बाबाची सेवा? कारण तू पदी जेवण घे ना त्याच्या आपण ताटल. म्हणलं चालत. ही सेवा केली आणि या सेवेत एक माझा परिवार सर्वात अजून इच्छा आहे का माझी आईनी सुद्धा एक वेळा यावं. ओम साईराम. हो साहेब. पहिलं की प्रेक्षक ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम मयुरीजी, तुम्ही आमच्या पालखीमध्ये या सायनास सेवा समिती पालखी परिवारामध्ये तुम्ही आज ह्या वर्षी सर्वप्रथम आलात आणि ह्या पालखी परिवारामध्ये सेवादारी या टीम मध्ये तुम्ही जॉईन झालात. आणि तुमची ही सेवा आम्ही 7 दिवसात बघतच आहोत. कधी झाडू मारायचं काम करता, कधी पाणी द्यायचं काम करता. तर तुम्हाला ह्या आमच्या पालखी परिवारामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला आणि तुम्ही या पालखीमध्ये तुम्ही कसा आनंद घेताय हे तुम्ही आमच्याबद्दल या पालखीबद्दल सांगा. ओम साईराम. माझे नाव मयुरी दिनकर पाटील. मी साईनाथ सेवा समितीमध्ये आहे. ही पालखी खूप छान आहे आणि ह्या पालखीत मला मजा येते. आणि मी मला साईबाबांनी जर बोलवलं तर पुढच्या वर्षी मी माझ्या पुऱ्या परिवाराला घेऊन येईन. या वर्षी मी एकटी आली. ओम साईराम. ओम साईराम. मग आता तुम्ही ह्या साई पालखी परिवारामध्ये आलात आणि तुम्ही ही सेवादारीची एक जिम्मेदारी तुम्ही घेतलेली आहे. तर या सेवादारी टीमच्या जिम्मेदारीमध्ये तुम्ही काय अनुभव घेतलेला आहे? तुम्ही काय सेवामध्ये तुम्ही काय काम करता? मी झाडू मारते आणि कोणाला पाणी लागलं पाणी देते आणि म्हणजे कोणाला काही सामान लागलं ते देते. ओके. ओम साईराम. ओम साईराम. धन्यवाद मयुरी. ओम साईराम. गणेश भाऊजी, ओम साईराम. सर्वप्रथम तुम्ही या पालखी सोहळ्यात सायनास सेवा समिती पालखी सोहळ्यामध्ये या परिवारामध्ये पहिल्या वर्षापासून आतापर्यंत तुमची सेवा आम्ही बघत आलोय. आणि तुम्ही ज्यावेळेस पदयात्रा करत होता त्यावेळेस बेस्ट व्हॉलेंटियर किंवा बेस्ट विशेष पुरस्कार तुम्ही या सायनास सेवा समिती पालखी परिवारामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्ही अचीव केल्यात आणि खूप साऱ्या लोकांना तुमचाही अनुभव सांगितला आणि शिस्त काय आहे आणि कसा नियम पाळावेत या गोष्टीवरती पण तुम्ही जास्त भर दिला. आणि या पालखी परिवारावर तुम्ही नेहमीच खूप चांगली साथ आणि खूप चांगला सहयोग दिलेला आहे. तर माझा एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा पालखी परिवारामध्ये आल्यापासून या पालखीबद्दल आणि साईबाबांबद्दल तुम्ही जेव्हा एकरूप झालात तर तुम्हाला बाबांकडनं काय आशीर्वाद मिळाले हे तुम्ही आमच्या बरोबर शेअर करा. ओम साईराम. मी गणेश माडे. मला पालखीला जेव्हापासून मी जॉईन झालोय पालखी कंप्लीट 3ऱ्या वर्षापासूनच पालखी जेव्हा 3रं वर्षाचं पालखीचं आता 19 वर्ष झाले पालखीला. तर खूप सारे अनुभव होते. मी या पालखीपासून खूप काही शिकलो पण आणि खूप काही म्हणजे असं बोलण्यासारखं नाही असं खूप काही केलं. बाबांनी खूप काही दिलं पण आहे आणि अजून भेटत आहे अजूनही देईल असं वाटतं. म्हणजे बोलण्यासारखं काहीच नाही. जे दिलंय ते बाबांनी दिलंय खूप काही आणि अजूनही खूप सेवा करण्यासारखं वाटतंय आणि चांगलं वाटतं. पालखीत आल्यापासून म्हणजे कुठल्याही पालखीत गेल्यापासून म्हणजे शिस्त बोला किंवा आपले सेवादारी बोला किंवा पालखी प्रमुख बोला किंवा पालखीतले जे काही सभासद आहेत त्यांच्याबद्दल बोला सगळ्यांनी चांगलं सहकार्य असतं. असं मिळून जुळून करतात आणि असं वाटतं की घरच्या सारखं वाटतं आणि खूप आनंद मिळतो. आणि एक वर्षभर आम्ही याच्यासाठी वाट बघत असतो की कधी आमचा डिसेंबर येतो आणि कधी आम्ही दत्त जयंतीला जातो आणि असं वाटतं कधी निघतो. आम्हाला तिथे रात्री आम्ही कधी जेव्हा दत्त जयंती जशी जवळ येते तर तसे आमच्या झोपा उरतात. कधी आम्ही 3ला उठून बसतो तर इच्छा आला. ओम साईराम. आणि पालखीचा आणि साईचा ध्यास आमच्या मनी सदैव असतो. तर गणेश भाऊजी हे आमच्या पालखी परिवारातले खूप आधारस्तंभ आहेत. त्यांचं खूप मार्गदर्शन असतं या पालखीला आणि सदैव त्यांची सेवा ही सायनास सेवा समिती कधीच विसरू शकत नाही. आणि आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही दरवर्षी तुमचा सहभाग आणि सहयोग असा सायनास सेवा समितीला द्यावा अशी साईसाठी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात उदंड आयुष्याला खूप हे मिळो आणि साईसाठी प्रार्थना करतो की तुम्हाला सुख समृद्धी आणि यश हे सदैव मिळो. ओम साईराम.